कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि फायनली आम्ही आज तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये बोलले होते की आम्ही चाललो आहे म्हणून. तर आम्ही आता चाललो आहे एकविरेला, जेजुरीला, महाबळेश्वरला. आणि तिथून आम्ही कुठे पुढे जाणार आहेत तर सस्पेन्स आहे. जाऊ नाही तर नाही, पण जाऊ म्हणून काय बोलत नाही. तर आता वाजलेत किती 10:30 रात्रीचे. तर आता आमच्यासोबत एक कपल आहे, आम्ही त्यांना घ्यायला चाललो आहे. आता बॅग बिग हे सगळं काय पसार आहे, आम्ही ते भरलं गाडीमध्ये, सगळं काय व्यवस्थित. आता आपण निघूया आणि तुम्हाला पुढचा व्लॉग दाखवते. सो याचे पुढचे व्लॉग सगळे भारी येणार आहेत, तर तुम्ही बघत राहा. सो गाईज, आता आम्ही अधिष्ठानच्या पाया पडलो, आता मम्मी पप्पाच्या पाया पडलो, सगळे गेले झोपायला. आता आम्ही निघतो, आपण डायरेक्ट काटाईला भेटू. तर मित्रांनो, धनश्री मस्त पाणी बिणी पिते आणि आता आपण समर्थांच्या पाया पडूया, मम्मी पप्पांच्या पाया पडूया आणि निघूया. आम्हाला लेट झालं आहे, म्हणजे आम्ही लेटच लवकर चाललो आहे जरा, पण आम्हाला लेट झालं आहे, त्यासाठी काय बोलू शकतो. तर मित्रांनो, आम्हाला लेट झालं आहे, तर आता आम्ही निघतो आहे, आम्ही पाया बिया पडतो. तर आम्हाला पॉसिबल झालं तर आम्ही दाखवतो. तर मम्मी पप्पा गेलेत आतमध्ये, तर त्यांचा पाया बिया पडून आम्ही निघतो. परवा आम्ही पोचलो. यांचे पण बॅगी 3च आहेत. ती पण आहे का? फोटोग्राफरपुरती बॅग आणले. नाही, ही फोटो काढायला आणले देवी. त्यांची बॅग बघा. खोला ना. आहे ना जागा? तुमच्यासाठी ठेवले. पुढं बघ कसे केले गादी मी. हा, मोठी ठेवा भाऊ पहिला. हा, बसली ना. पुढे दोन बॅगी ठेवल्या म्हणून झाली. हो, बॅगीचं काम झाला. ही डिक्की भरली, पण डिक्कीच्या मागच्या काही दिसत नाही. तर या परत आता परीला लगीन करावं लागेल. करा सगळ्यांनी बाय बाय. चला मग आता फटाफट चला, आता निघा. लाईट पण कमी आहे ना हो. आरामात फोन करत राहा तुम्ही, आम्ही पोचतो. जोड रे, पाय पडला का आईच्या? आईच्या पाया पडला का? आईचे पडलो, गावदेवीचे सांगतो. इथूनच पडा, इथूनच पडा. गावदेवी चला मग, चला बाय बाय. चला. व्हिडिओ कसा आहे काहीच. आम्ही आता निघलेलो आहे. स्नेहल हाय कर भाऊ, जरा हाय तर करा भाऊ. बघता ना तिकडे थोडी. हे आमचे कपल, हे आम्ही कोंदळाला गेलतो, हळदीला, लग्नाला, तेच कपल आहेत आमच्या सोबत. आता आम्ही निघतोय. तुमचं काय म्हणणं आहे हो? आमचं लय मोठं म्हणणं आहे. कसला? सध्या आम्ही टाईट आहे. कशात? आता एनर्जी मध्ये टाईट आहे. तुला तर वेगळाच काहीतरी बोलते. चला मग आता आम्ही निघतोय. बघू शकतात भिवंडी आमची. रात्रीमध्ये सकाळ झालेली आहे. एवढी ट्रॉफिक रात्री. वाजलेत किती हो? 12 वाजले तरी ट्रॉफिक बघू शकतात तुम्ही. किती मस्त वाटतं इथं. तर आपण आता भेटूया डायरेक्ट अर्ध्या रस्त्याला. तिचा मस्त व्हिडिओ कॉल चालू आहे. याला त्याला सगळ्यांना फोन लावत बसले व्हिडिओ कॉलवरती. आपण आता निघूया. तो गाईज, आम्ही आता मस्त कॅडबरी वेडबरी खाऊन चाललोय.
आता आम्ही मजेत मस्तपैकी पोहोचतोय आणि आमचा फर्स्ट टाइम आहे ट्रॅव्हल चौघांचा पण. यांचं तर आता लग्न आलं, आमचं तर 2 महिने यांच्या आधी आम्ही थांबलो होतो. तर आता आपण डायरेक्ट अर्ध्या रस्त्याला भेटूया. टाकलंय घे ना फ्लॅश, घे ना बाय. आम्ही मस्त ब्लँकेट बिंकेट इथे बॅग आहे. काहीच आम्ही बघू शकतात मस्तपैकी बसून बिसून चाललोय 2 जणी आम्ही. कसं वाटत स्नेहल तुला? का ग? अगं मग तुला 5 दिवस आता ब्लॉग मध्ये यावंच लागेल. का ग? कसं वाटतं सांग फक्त. ती तेवढंच होते मस्त. ती ब्लॉग मध्ये अजून कम्फर्टेबल नाहीये, ते नवीन आहे. आता जरा 5 दिवसात ती पण येईल ब्लॉग मध्ये बरोबर. तर मी पण अशीच होती का मला ब्लॉग मध्ये नका पहिला बोलायची. आता मी ब्लॉग मध्ये यायला लागले, तशी ती पण येईल. हा आता मी ब्लॉग काढते बरोबर, तशी ती पण काढील आता 5 दिवसात बघून बघून. तर आता पण भेटूया अर्ध्या रस्त्याला. थोडाच वेळात पोहोचूया आम्ही. झाले का आमचे, आम्ही आता निघलोय मस्तपैकी. कोणाचा फोन आहे कोणाचं काय नाही. मस्त भैया मस्त झोपलेले, कारण यांना जेजुरीला आता चालवायची गाडी. भाऊ कसं वाटतं तुम्हाला? अरे यार दोघं एवढंच बोलतात की एकदम मस्त वाटतं. पुढं काय बोल, हो ना पुढं काय बोलतच नाही ते आता जरासं थोडंसं महाबळेश्वरला गेलं की त्यांना तरतरी येणार आहे. त्याच्या आधी यांना तरतरी नाही देवस्थानला. टाइम तुम्ही पण चालेल ना फर्स्ट टाइम भाऊ सगळी? स्वतःहून फर्स्ट टाइम झालं. स्वतःहून नाही म्हणजे सकाळी रात्री म्हणजे असं पहाटे सकाळी तर नसतील एवढं सकाळी नाही ना. नाही आम्ही आता फर्स्ट टाइम चौघं पण आम्ही एवढं लवकर चाललो. तर आता आरती बिरती तर भेटेलच. बघूया आपण आता पुढचा ब्लॉग तुम्ही पुढे बघत राहा. पोराव आता आम्ही फूड प्लाझा जवळ पोचलाय. आमची पोरा काय करतात? पोरा काय चालले? काय चालले रे? यांचं काही वेगळंच चालू आहे. हे तू काय करतो? आई या बघ बोललं बघ चमकतात माझ्यासारखं. पोराव आपण आता फूड प्लाझा मध्ये आलो. काय आहे गे पुढे पुढे? मी बऱ्याच वेळेला आलोय. हा तुझ्या सोबत नाही आलो एकदा पण. पोराव इकडे बघा, अननस, पपई, संत्री. हा तुझा नाश्ता बिष्टा करूनच जाऊ आल्या होतं. आईस वाजल्यात किती? 2 वाजले. 2 वाजल्यात रात्रीचे. आणि आम्ही आता मेकअपचा लुक झाला. थोड़ा मेकअप सेकअप करी जरा सा कि थोड़ा अच्छे दिखू ना थोड़ा ब्लॉग में, इसलिए. तर आता आम्ही चाललोय माझा मेकअपची वस्तू गाडी ठेवायला. गाईस आता आम्ही थोडाफार नाश्ता करू काहीतरी आणि मग नंतर आपण परत प्रवासाला निघूया. तर मागं टाका ना हो गाईस. बघू शकतात आमचा बेड. 1 मिनिट थांबा, आमचा बेड दाखवाय ना गाईज. आमचा बेड बघू शकता, थांबा तुम्हाला दाखवते आम्ही. गाईज बेड बघू शकतात, खाली उशा बॅग, त्याच्यावरती ब्लँकेट आणि हे आमचं वस्तू सगळे इकडे सगळी बॅग. आणि एकदम आम्ही कम्फर्टेबल आलेलो आहे. मी इथे झोपलेली, स्नेहल इकडे झोपलेली, असं आम्ही आलेलो आहे. आणि कसं वाटतंय तुम्हाला? जाम भारी वाटते. पण आता भूक लागली. पोराव काही भेटला नाही. पॉपकॉर्न खात घेतले ते बघ कसं पारकले. भूक लागली, काहीच खाल्लं नाही. हा तुम्हाला काही नको का? याला उरलेलं सुरलेलं दिलाय. तुम्ही तर काहीच नाही खाल्ला. त्याला मी पास्ता प्रेमाचा घास घे. बायको तर नाही बोलणार तुला. आईस्क्रीम घे थोडीशी. इथं तर काहीच वाटत नाही. सकाळ झाली की रात्र. आपण 2 वाजल्या निघू. थांब जरा. तो आता आम्ही निघलो आमचा. आता खाऊन पिऊन जरा बरं वाटतंय. आता जाऊन जरा CNG टाकता आणि मग इथून डायरेक्ट आईच्या पायथ्याशीच भेटू. आम्ही 2ला टच झालेलो आहे. आम्ही कितीला निघलोय? 12 वाजता. 12 नाही, आपण कितीला निघलोय? आपण 11:30 निघलो. पोरं आता डायरेक्ट आहेच भेटू. आता निघतो. धूम चालली. आता टनल येईल बघ ना. सो गाईज आम्ही आता पोहोचलेलो आहे आणि एकदम परफेक्ट टाईमला पोहोचलेलो आहे. परफेक्ट टाईमला म्हणजे आम्ही लवकर पोहोचणार होतो, पण
अचानक भयानक मध्ये लेट पोचलेलो होतो. आता आपण बघूया आरती भेटते का नाही, नशिबात आहे का नाही आरती भेटती, कारण आम्ही त्याच्यासाठी एवढी धावपळ केला. आणि बघूया आता पुढे, तुम्हाला मी दाखवतेच, ब्लॉग बघत राहा. तर पोराव आता आम्ही पोचलेलो पायथ्याशी आणि आता आम्ही गडावर चढायला चालू करणार आहेत. येस येस इब थकले बघ कसे झोपून आरामात उठले. हो मग झोपले मी, मग आवाज माय गॉड. आता आपण डायरेक्ट चला वरती चढूया. आता डायरेक्ट मंदिराजवळ कालो का आम्ही चढतो. मग पीठ कालो बरोबर आपण तिकडे बसलो इथे. बरोबर आपण चाललो सर. बरोबर दम लागला, पुप्पाट्या सुटले, चपला हाताने घेऊन चालले बघ ते. तर पोरा बघ हे जांभा येत पोरा थांबल्या ओटी जेवायला. तर मित्रांनो 4 वाजलं तरी दादाच्या ओट्या रेडी आणि हा सेम दे. हा ही बघ अशी बघतो का दम लागलाय. योगी पाणी पी. या आपल्याला पण गंगाजल आहे ते पी. गाईस आम्ही आता किती मिनटं बाकी आहेत? 5 मिनिटं. 5 मिनिटात पोहोचू. आमची ओटी घेतलेली आणि तुमचा काय स्नॅप चालू आहे का? फोटोज त्यांचे फोटोज चालू आहे. दम लागले. दरवेळी चप्पल काढायला लागते मला, पण मी गाडीतच काढून यायला पाहिजे होतं असं वाटतं आता मला. खतरनाक दम लागायला लागले गाईस. आणि आगे आगे एक लोने सारे क्योंकि हाई को मिलना है. बापरे काय बोलू, पुशी पण होते, दम पण लागले. आता बघू. तर आता आपण वरती गेलं तर डायरेक्ट पोचूया. बरोबर सकाळचे 5 वाजल्या आणि भरपूर गर्दी आहे. आमची पोरा तरासल्यान पकी आम्ही खोलला नाही, गेट बंद आहे, गर्दी आहे पकी. कसं वाटतंय तुला वरती येऊन सकाळी सकाळी? मस्त वाटतंय. दम लागलाय? दम गेला. दम गेला बोलतो. आता अजून जाईल. आता तर तुला वारा येईल ना तुझ्या अंगात. भक्ती बिक्ती दिसते का मी? केस थोडीशी वरती वाढली तर ठीक आहे. सोड मग आता केस ती आता काय खोलत का नाही? खोलतीच आहे ना जर 2 मिनिटं थांब. बघू शकता जशी शाळा सुटते तसं आमचं आईचं मंदिर खोललं आहे आता पटकन. सगळीजण कशी पळतात बघू शकतात सकाळी सकाळी. गाईस फायनली कसं वाटतं? मला जाणार वाटतं. लग्नानंतर पहिल्यांदा जेजुरीला जायचं असतं तर आपण पहिला कुठे आलोय? योगायोगी. योगायोग आमचा लय मोठा होता. हा जाम योगायोग मोठा होता, तो नंतर सांगेल मी तुम्हाला ब्लॉग संपल्यावरती. बट पहिला दर्शन बघू शकतात कुठे. आणि आम्ही आता चाललोय कुठे? पाया पडायला. चला. हे 2 बावटे बघ. हां हे वेगळ्या दुनियात आहेत, असू दे. त्यांचा पण ड्रीम कम्प्लीट झालाय. चाललोय आता. आम्हाला पण आमचा जरासं थोडासा जीव घेऊ दे आईकडे, नंतर आम्ही ब्लॉग घेतो. तर मित्रांनो आता आम्ही पोचलो. आता या लेण्या बघा तुम्ही, खूप जुन्या लेण्या आहेत तिथं. खूप कालावधी झाला त्यांना. आणि यांची लेणी बघा. जाम गर्दी. हा थांब, गर्दी होईल ना. मंदिरात पोचले पण आता गर्दी आहे मित्रांनो. बघ कवरी असतं मित्रांनो. VIP एंट्रीमध्ये आम्ही घुसलेलो आणि आता पुढं धावताना सगळी पाया पाडायला. ही बघ आमची पोरं इकरान. हे बघ कसं दिसतं. तर मित्र जय धावते नुसती धावते.
काय झालं होतं गाडीमध्ये आम्ही तुम्हाला नंतर सांगू, पण आम्हाला बरोबर 3:30 4ची आरती असते ती आम्हाला कितीला भेटली? 5 वाजता. 5 वाजता भेटली. म्हणजे आता काय बोलू समजत नाही, मी नंतर सांगेल तुम्हाला. आता आरती चालू आहे त्याच्यानंतर आपण भेटूया. माझा पंखा पाहायला लागलाय कारण की माझ्या बाजूला जो उभं होता ना त्याच्या असं झोरात अंगात आला ना वाघोबा, तर मला सडकून मी वरती अक्षरशः माझा जीव टाकू नका का, म्हणजे माझे जीव पण काही होते एकदम पायरीवाल्या उडी टाकणार त्याच्या आवाजाने मी खाली माणसं हसायला लागली अगदी. चला आता वरती तर पुरं आता आम्ही दर्शन घेऊन चाललो जरा खाली. भयानक मी ब्लॉग चालू करते. आता आम्ही दर्शन घेऊन खाली चाललो. आता 21 आमचं झालेलं आहे आणि आता आम्ही पुढे प्रस्थान करणार आहोत. येस. तर मित्रांनो जरा आपण पुढे निघूया. आता खाली भेटूया जरा थोडा ब्लॉगमध्ये. मग पुढचा ब्लॉग नेक्स्ट पार्टमध्ये येणार आहे, तर ते पण बघत राहा. तरी पण तुम्हाला सांगायचं आहे, मला मी सांगणार आहे. हां ते सांगेल धनश्री नंतर, पण नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला समजेल पुढची कहाणी. तर गाईज बघत राहा ब्लॉग आणि मजा करा. आता आम्ही जरा पायथ्याशी फोटो काढतो आणि व्हिडिओ काढतो. तर आता थोडं थोडं उजेड होत चला, थोडा म्हणजे भरपूरच झालेला आहे ना उजेड. मित्रांनो, आता दर्शन घ्यायला चाललं आतमध्ये. तर Yes. दर्शन घेतल्यानंतर बाहेर येऊन फोटो काढू आणि मग इथून खूप मोठा प्रवास आहे पुढचा. तर त्यासाठी म्हणजे आम्ही कसं माहिती का उलटा आलो. पहिला आम्ही वरती गेलो कारण की वरती असं गेलो की अंधार होता आणि तर मंदिर बंद होतं. मग वरचं चालू होतं, पटकन आम्ही वरती गेलो तर वरती पण बंद. ठीक आहे, मग आता आपण पायथ्याशी पाया पडून घेऊ, मग आपण जेजुरीला निघूया. कसं वाटतंय मग एवढं प्रवास करून आपल्याला? खूप मस्त वाटतं आणि खूप प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे. येस. तर आता आपण दर्शन करून घेऊया, मग पुढे वाटचालीसाठी आपण मोकळे. तर मित्रांनो आता आम्ही मस्त नाश्ता करायला बसलो. 6 वाजले. भूक लागले तर आम्ही नाश्ता पाणी करून घेतो, कारण की आम्हाला पुढे खूप लांब जायचं आहे अजून. आणि मग त्यानंतर तिथे पोचून दुसरा पार्ट चालू होणार. हा पार्ट इथे आता एंड होणार आहे. बसा चहा पितो. सो तुम्हाला मी बोलली होती का मी तुम्हाला सांगेल. आता मला तर असं वाटतं आता काय सांगायची मनस्थिती नाही आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की सांगेल. सो हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम देत. असं बाय बाय.